तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मोठी अपडेट ही समोर आली आहे। लाडक्या बहीण योजनेतील पात्र महिलांना 1,500 रुपये दर महिन्याला दिले जात होते आणि आतापर्यंत एकूण 14 हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले आहे। ही योजना जून 2024 मध्ये सुरू झाली असून 21 ते 65 वयोगटातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता ही योजना सुरू केली होती आणि दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होत होती। परंतु मागील काही महिन्यांपासून हप्ता लेट मिळत असल्याने महिलांमध्ये मोठी नाराजी आहे। ऑगस्ट 2025 चा हप्ता सप्टेंबर 2025 मध्ये जमा झाला, पण आता सप्टेंबरच्या हप्त्याबाबत उत्सुकता कायम आहे। लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये नुकतीच अशी अफवाही देखील पसरली होती की ही योजना बंद झाली आहे। त्याचं कारण म्हणजे ऑगस्ट 2025 चा हप्ता वेळेवर न मिळणं होतं, पण सरकारने स्पष्ट केलं की उशिरा का होईना ऑगस्ट 2025 चा हप्ता सप्टेंबरला त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। मंत्री अदिती तटकरे यांनी 8 सप्टेंबर 2025 रोजी सांगितलं की ऑगस्टचा हप्ता आता लवकरच जमा होईल आणि 11 सप्टेंबर पासून त्याची प्रक्रिया पूर्ण सुरू झाली आहे। काही लाभार्थ्यांना ही रक्कम अद्याप देखील मिळाली नाहीये। सप्टेंबर उलटून गेला तरी देखील महिलांना या योजनेचा लाभ काही मिळाला नाहीये। त्यांच्या तक्रारी या सध्या वाढत चालल्या आहे। सरकारने काही तांत्रिक कारणे दिली आहे। हप्ते पाहता महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये जमा होत असतात। उदाहरणार्थ मार्च मधील 8वा व 9वा हप्ता 3,000 रुपये 2,52 लाख महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते। त्याचप्रमाणे जून 2025 चा 12वा हप्ता वेळेवर जमा झाला होता, पण अलीकडच्या महिन्यामध्ये हा ट्रेंड बदलला आहे, ज्यामुळे महिलांमध्ये नाराजी वाढली आहे। आता सर्वांच्या नजरा सप्टेंबर 2025 च्या हप्त्याकडे लागले आहे। नवरात्र उत्सव जवळ येत असल्याने महिला अपेक्षा करत आहे की रक्कम सणापूर्वीच मिळावी, जेणेकरून त्या त्यांच्या गरजा या पूर्ण करू शकतील। आणि सध्या प्राप्त असलेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2025 चा हप्ता 2 आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। तर काही महिलांचे ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्र जमा करू शकतात, पण याबाबत सरकारने अधिकृत अशी कोणतीच पुष्टी केलेली नाहीये। धन्यवाद।